नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण पेरूमध्ये मिल्क पावडर घालून बाजारातला थंडगार पदार्थ घरच्या घरी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3 पेरू घ्यायचे आहेत. पेरू मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेले. आता त्याचे वरचे जे काप आहेत त्याला आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त कापून घ्यायचे आहेत. ते का ते पुढे मी सांगणारच आहे. पेरूचे वरचे काप कापून झाल्यानंतर आपल्याला जो त्याच्यातला आतला गर आहे तो आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. तर आपण पेरूमधला जो गर आहे तो आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा काढून घेऊया. आपण आज जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी आपल्याला हा जो आतला गर आहे पेरूचा तो व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. आपल्याला ह्या रेसिपीसाठी तिन्ही पेरूच्या आतला जो गर आहे तो चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. तो आपण तिन्ही पेरूमधला गर काढून घेऊया. आपण आज जी पेरूपासून रेसिपी बनवणार आहोत खरंच ती तुम्हाला खूपच अशी आवडणार आहे. शिवाय उन्हाळा असल्यामुळे ती आवर्जून तुम्ही बघितल्यावर नक्कीच कराल, ही माझी 100% गॅरंटी आहे. तर या ठिकाणी आपला सगळ्या पेरूमधला गर काढून झालेला आहे. आता आपण जो काढून घेतलेला गर आहे तो मिक्सरमधून आपल्याला बारीक त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर आपण मिक्सरमध्ये हे सगळं घालून त्याची मस्तपैकी बारीक प्युरी तयार करून घेऊया. तर या ठिकाणी पेरूचा गर मिक्सरमध्ये टाकून आपली मस्तपैकी प्युरी तयार झालेली आहे. आता एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यावर गाळणी ठेवून आपल्याला ही जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची. म्हणजे काय आहे, पेरूमधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या आपल्या गाळल्या जातील, म्हणजेच त्या वर राहतील आणि आपल्याला मस्तपैकी एकदम स्मूथ प्युरी याची मिळेल. तसेच आपण यूट्यूबवर कैरी पोळीची सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपण सगळ्या पेरूच्या बिया गाळून घेतलेल्या आहेत. पेरूची प्युरी गाळून घेतल्यामुळे आपल्याला स्मूथ अशी पेस्ट पेरूची या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी सर्व पेरूच्या बिया ह्या गाळणीच्या वर राहिलेल्या आहेत आणि आपल्याला स्मूथ अशी प्युरी भेटलेली आहे. आता ही प्युरी आपण एका बाजूला ठेवूया आणि दुसरी तयारी करून घेऊया. आता आपल्याला एका ठिकाणी गॅसवर एक भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप दूध आणि अर्धा कप फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे आणि तसेच अर्धा कप एवढी साखर घालून घ्यायची आहे. आता या ठिकाणी हे आपल्याला गॅसवर छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकत्रित एकजीव होईपर्यंत आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आपण फ्रेश क्रीम वगैरे काय टाकलंय ते सगळं एकत्रित एकजीव होईल आणि मग आपल्या पदार्थाला चवसुद्धा खूप छान येईल. आता एका वाटीमध्ये 2 चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची स्मूथ अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण जे मगाशी पेरूमध्ये मिल्क पावडर टाकून घेणार होतो ती आता आपल्याला ह्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 10-10 रुपयाची 2 मिल्क पावडरचे पॅकेट ह्या दुधामध्ये आणि या फ्रेश क्रीममध्ये घालून घेतलेले आहेत. आता ह्याच्या गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे आपण सगळं विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घेऊया. म्हणजे 2 ते 3 मिनटं आपण हे छान ढवळून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर ह्यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत ते तुम्ही येथे बघू शकता. आणि या ठिकाणी आपल्या दुधाला, फ्रेश क्रीमला तसेच साखरेला छान कडसुद्धा आलेला आहे. आता आपण जे 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची प्युरी करून घेतलेली ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. तर आपण ही कॉर्नफ्लॉवरची प्युरी घालून एका हाताने आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग पुन्हा गुठळ्या बनतील. यामुळे आपण हे सतत ढवळत राहायचं आहे. तर या ठिकाणी आपलं कंडेन्स मिल्क हे घरच्या घरी तयार झालेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या या बॅटरची एवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं ढवळून घेऊया आणि नंतर हे बॅटर आपल्याला खाली थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता या ठिकाणी गॅस बंद करून आपल्याला हे बॅटर थंड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी अजूनपर्यंत मी तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते. तर आज आपण येथे पेरूपासून मस्तपैकी थंडगार असा आईस्क्रीम तयार करणार आहोत. या अगोदर आपण यूट्यूबवर आपली वॉटरमेलन आणि तसंच कोकोनट आईस्क्रीम ह्या दोन्ही सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही येथे बघू शकता. त्या ठिकाणी आपण आता आपल्या या कंडेन्स मिल्कमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि पुन्हा सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घेऊया. त्यावेळेला सुद्धा आपण कंडेन्स मिल्क घरच्या घरीच तयार केलेलं आणि आता ग्वावा आईस्क्रीम म्हणजेच पेरूचं आईस्क्रीम बनवण्यासाठी ते सुद्धा आपण कंडेन्स मिल्क घरच्या घरीच तयार केलेलं आहे. आता आपण हे जे थंड करून घेतलेलं बॅटर आहे ते सगळं आपल्याला पेरूचा जो गर काढून घेतलेला आहे त्या बॅटरमध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण केक करण्यासाठी जो स्पॅच्युला वापरतो तो या ठिकाणी वापरूया, म्हणजे सगळं बॅटर निघालं जाईल आणि ह्या स्पॅच्युलामुळे काढल्यामुळे काही वेस्टेज सुद्धा जाणार नाही.
आता हे सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे, तर ते आपण करून घेऊया. बघितलेत ना, एकदम सोपी आणि सहज होणारी रेसिपी आहे. आणि शिवाय सगळे घरातलेच इन्ग्रेडियंट आहे, फक्त आपण मिल्क पावडरच तेवढी बाहेरून आणलेली आहे. त्या ठिकाणी सगळं आपलं मस्तपैकी एकत्रित एकजीव झालेलं आहे मिश्रण. ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे, म्हणजे काय आपला तयार होणारा जो आईस्क्रीम आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होणार आहे. पेरूचा आईस्क्रीम असल्यामुळे आपण यामध्ये थोड्याशा पेरूच्या कापा घालून घेऊया, म्हणजे ते अजून मध्ये येताना छान लागतील. अजून छान चव येण्यासाठी आपण या ठिकाणी लाल तिखट आणि थोडं मीठ सुद्धा यामध्ये घालून घेऊया. आपण पेरूच्या फोडीवर मीठ मसाला घालतो आणि आपला तेव्हा पेरू एकदम चटपटीत आणि छान लागतो, त्याचप्रमाणे आपला आईस्क्रीमचा सुद्धा फ्लेवर छान आणि चटपटीत लागणार आहे. सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. आता तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपण जे पोकळ करून घेतलेले पेरू आहेत त्यामध्ये मस्तपैकी भरून घ्यायचं आहे. तर आपण सगळं बॅटर ह्या पेरूंमध्ये मस्तपैकी भरून घेऊया. खरंच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी घरी उपलब्ध असलेल्या सामानापासूनच ही रेसिपी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर या ठिकाणी आपले सगळे पेरू भरून झालेले आहेत. आता आपण जे कापून घेतलेले जे पेरूच्या वरचा भाग होता तो सुद्धा यावर ठेवून घ्यायचा आहे, म्हणून मगाशी आपण जो कापलेला भाग तो आपण जास्त प्रमाणामध्ये कापून घेतलेला. तर या ठिकाणी मस्तपैकी गुआवा आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता उरलेलं जे बॅटर आहे ते आपण एका ग्लासमध्ये घालून घेऊया. उरलेलं बॅटर आपण ग्लासमध्ये घालून घेतल्यानंतर त्यावर सुद्धा आपण मीठ आणि मसाला घालून घेणार आहोत. उरलेलं बॅटर ग्लासमध्ये घातल्यानंतर आपण यावर पेरूच्या कापा आणि थोडंसं मीठ मसाला सुद्धा घालून घेणार आहोत. त्यामुळे आईस्क्रीमची चव ही दुपटीने वाढणार आहे. हे तयार करून घेतलेले जे पेरू आणि जे आईस्क्रीमचं बॅटर आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 7 ते 8 तासानंतर आपण बघून घेऊया आपला आईस्क्रीम कसा तयार झालाय तो. वाव, येथे परफेक्ट असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे, तुम्ही येथे बघू शकता. आता याच आईस्क्रीम मधला आपण एक पेरू कापून घेऊया आणि बघून घेऊया की आपला पेरूचा आईस्क्रीम किती छान तयार झालाय तो. नॉर्मली आपण पेरूचे ज्याप्रमाणे फोडा करतो त्याप्रमाणे आपण या पेरूच्या फोडा करून घेऊया. पेरूच्या फोडा करून घेतल्यानंतर आपल्याला यावर थोडासा मीठ मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवर्जून आवडेल एवढी छान रेसिपी येथे तयार होते. तर या ठिकाणी आता आपण ग्लासातला सुद्धा आईस्क्रीम सुरीच्या साहाय्याने काढून घेऊया आणि त्याच्या सुद्धा आपण कापा करून घेऊया. आणि त्या कापांवर सुद्धा आपल्याला येथे मीठ मसाला घालून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका, म्हणजे ते सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे पेरूचं आईस्क्रीम नक्कीच तयार करतील. तर पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.